एक युवा नेतृत्व धडाडीचं आणि कोणाच्याही मदतीला सदैव तत्पर असलेले आणि सदैव मदत करणारे ते एक युवा नेते आहे। असं युवा नेतेपद आता आपल्या कोडोलीला गरजेचं आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट मी आज तुम्हाला सांगते की एका व्यक्तीचं घर पडलेलं होतं, पूर्ण पडलं। त्या दोघा नवरा बायकोंना राहायला जागाच नव्हती। मग आता काय करू? माझं तेव्हा दादांशी ओळख देखील नसताना मी त्यांना डायरेक्ट फोन केला। तर म्हटले काय ताई घाबरू नका, मी काय असेल ते त्यांचं भाडं भागवतो हे नुसतं म्हटले नाहीत, तर त्यांनी ते माझ्या खात्यावर जमा केले आणि त्या व्यक्तींची अगदी तातडीनं सोय करा ताई आणि म्हणून त्यांनी असं केलं। असं खंबीर नेतृत्व आमच्या कोडोलीला गावाला गरज आहे की जी सदैव तत्पर असेल की एखादा आमचा प्रश्न असेल किंवा एखाद्या महिलेचा असू दे। त्यात लाडकी बहीण योजनेच्या वेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की जिथं जिथं तुमची ओळख आहे तिथं जाऊन त्या लाडक्या बहिणींना रिक्वेस्ट करा की बाबा हे फॉर्म भरले जात आहेत, त्यातून तुम्हाला 1,500 ही आज त्या माणसासाठी 1.5 लाखाची गोष्ट झालेली आहे बहिणींच्यासाठी। कोल्हापुरात माझ्या एक 2-3 मैत्रिणी आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिघडलेली, ते 1,500 रुपये जमा करून त्यांनी आपले छोटे छोटे उद्योग चालू केले। असं युवा नेतृत्व, असं खंद नेतृत्व सदैव आमच्या पाठीशी राहावं ही दादांच्यासाठी माझी ही आहे। मी त्यांची सततची आभारी आहे।